महिन्यात आर्थिक बाबींमध्ये बदल होणार आहेत। दर महिन्याच्या 1 तारखेला असे बदल होत असतात, ज्याचा परिणाम आपल्या खिशावर होतो। मग 2025 या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे 1 डिसेंबर पासून कोणते नियम बदलणार आहेत? या बदलांमुळे दैनंदिन आयुष्यात काय परिणाम होणार आहे? आर्थिक बाबी असल्यानं आपला फायदा होणार की तोटा? नोव्हेंबर महिना आता संपत आलाय। एका महिन्यानं वर्षही संपेल आणि सोबतच अनेक सरकारी कामांसाठी आणि आर्थिक बाबींसाठी अंतिम मुदतही संपण्याची वेळ आली आहे। त्यामुळे महत्त्वाची कामं पूर्ण करण्याकडे अनेकांचा कल आहे। त्यातही ही कामं 30 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावी लागतील। 1 डिसेंबर पासून बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत। यात तुमच्या किचन पासून ते तिजोरी पर्यंतच्या गोष्टींचा समावेश असेल। म्हणजे स्वयंपाकघरात वापरला जाणारा एलपीजी सिलेंडर ते पेन्शन किंवा निवृत्ती वेतन म्हणून मिळणारी रक्कम याचा यात समावेश आहे। थोडक्यात गृहिणी ते पेन्शनधारक अशा सगळ्यांवर परिणाम करणारे बदल हे 1 डिसेंबर पासून होणार आहेत। कोणत्याच महत्त्वाच्या बदलापासून सुरुवात करूयात। हा बदल होणार आहे यूपीएस पेन्शन स्कीम मध्ये। यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम। सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम निवडण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे। ही तारीख आधी 30 सप्टेंबर होती, पण नंतर ही मुदत वाढवण्यात आली आहे। यूपीएस ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 1 एप्रिल 2025 मध्ये आणलेली एक योजना आहे। यात खात्रीशीर पेन्शन मिळण्याची व्यवस्था आहे। तर एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम, ही योजना 2004 मध्ये सुरू केली गेली होती। यात 2 भाग आहेत, ज्यात एकामध्येच पूर्ण नफ्यासह पेन्शनची हमी आहे असं सांगितलं जातं। त्यामुळे यूपीएस हे एनपीएस पेक्षा वेगळं मॉडेल आहे। आता सरकारने कर्मचाऱ्यांना यूपीएस हा पर्याय निवडण्याचा मार्ग दिलाय। हा पर्याय मर्यादित काळांसाठी उपलब्ध आहे। ज्या कर्मचाऱ्यांना हा पर्याय निवडायचा आहे त्यांना 30 नोव्हेंबर पूर्वी अर्ज करणं अनिवार्य आहे, कारण हा पर्याय 1 डिसेंबर पासून उपलब्ध राहणार नाहीये असं सरकारकडून सांगण्यात आलंय। दुसरा मोठा बदल होणार आहे लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्रासंबंधित। आपल्याला हे तर माहितीये, जे पेन्शनधारक आहेत त्यांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र म्हणजे जिवंत असल्याचा पुरावा सादर करणं आवश्यक आहे। या वर्षी म्हणजे 2025 सालासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे। 1 डिसेंबर पासून तुम्हाला पुन्हा ही संधी मिळणार नाहीये। वेळेवर जीवन प्रमाणपत्र सादर केलं नाही तर तुमची पेन्शन थांबू शकते। डिजिटल जीवन प्रमाणपत्र घर बसल्या आता मिळू शकतं। तिसरा बदल संबंधित म्हणजे टॅक्स संबंधित आहे। जर ऑक्टोबर 2025 मध्ये तुमचा टीडीएस कापला गेला असेल तर कलम 194 IA, 194 IB, 194M आणि 194S अंतर्गत विवरणपत्र सादर करणं अनिवार्य आहे। यासाठी अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे। कलम 92E अंतर्गत अहवाल सादर करणं आवश्यक आहे। अशा करदात्यांना 30 नोव्हेंबर पर्यंत त्यांचं ITR दाखल करावं लागणार आहे। आंतरराष्ट्रीय गटाच्या घटकांसाठी फॉर्म 3 CEAA सादर करण्याची 30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे। 1 डिसेंबर पासून तुम्ही हे करू शकणार नाहीये। आणि आता गृहिणींच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे एलपीजी सिलेंडरची किंमत। इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती सुधारित करतात, म्हणजे सिलेंडरची किंमत वाढते किंवा कमी होते। आता 1 डिसेंबर पासूनही एलपीजी सिलेंडरच्या किमती अपडेट होणार आहेत। खरं तर तेल कंपन्या आणि केंद्र सरकार मिळून एलपीजीच्या किमती ठरवतात। याआधी 1 नोव्हेंबर 2025 रोजी 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 6 रुपये 50 पैशांनी कमी झाली होती। आता आलेल्या माहितीनुसार 1 डिसेंबर पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे। असं झालं तर 1 तारखेपासून एलपीजीचे नवे दर लागू होणार आहेत। त्यामुळे मध्यम वर्गाला दिलासा मिळू शकतो। याची अधिकृत घोषणाही 1 डिसेंबर रोजी होऊ शकते, तेव्हाच नवे दर कळू शकतील। एलपीजी प्रमाणे एटीएफ मध्ये सुद्धा 1 डिसेंबर पासून बदल होऊ शकतात। एटीएफ म्हणजे एव्हिएशन टर्बाइन फ्यूल। 1 डिसेंबर पासून एटीएफच्या किमती कमी करण्याचा इंधन कंपन्यांचा मानस असल्याचं समजतंय। विमानात हे इंधन वापरले जातं। एलपीजी प्रमाणे एटीएफच्या किमती देखील दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारित केल्या जातात। त्यामुळे 1 डिसेंबर रोजी एटीएफच्या किमती वाढणार की कमी होणार हे पाहावं लागेल। याचा परिणाम विमान प्रवासावर होऊ शकतो।